मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात केळी पीक विम्यापासून अनेक शेतकरी वंचित राहत आहेत। आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरामध्ये 6 जून रोजी प्रचंड प्रमाणात चक्रीवादळ गारपीट झाली होती। त्यामुळे त्या अंतुर्ली परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची केळी पूर्णतः नासधूस झालेली आहे। लाखो कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। निर्यातक्षम केळी उत्पादन तिथे घेतले जाते, परंतु अंतुर्ली परिसरामध्ये वादळ आलेलं असताना, केळी जमीनदोस्त झालेली असताना मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महसूल व कृषी प्रशासनाला एकत्रित तिथे नेऊन पंचनामे केले, सगळं नुकसानाची पाहणी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सगळी पाहणी करून त्यांना मदतीचं आश्वासन दिलं। परंतु विमा कंपनीचं असं म्हणणं आहे की जे हवामान तपासणी यंत्र आहे ते प्रत्यक्षात तिथून 10 ते 15 किलोमीटर नायगाव या गावावर आहे व नायगाव परिसरामध्ये त्या दिवशी चक्रीवादळ गारपीट नव्हती। त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विमा तपासणी यंत्रणावर रीडिंग न आल्यामुळे आम्ही पीक विमा नाकारत आहोत असे 300 शेतकऱ्यांना त्यांनी रिजेक्टचे मेसेज पाठवलेले आहे। पण प्रत्यक्षात आमचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे त्यांना अशी मागणी राहील की उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली, आमदारांनी पाहणी केलेली आहे, कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, संबंधित पिढी शेतकरी एकत्रित पंचनामे झाले, सगळं मान्य झालेलं असताना विमा कंपनी एकेखोरपणे करून दादागिरी करून हे क्लेम नाकारत आहे। तर आमची मागणी राहील की हे महसूल व कृषी प्रशासनाने जे एकत्रित केलेले पंचनामे, त्या पंचनाम्याच्या आधारावर पीडित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्यात यावी। न दिल्यास काय आंदोलन राहील? जर विमा कंपनीने दादागिरी करून शेतकऱ्यांचे विमा जर नाकारला तर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ते पडलेली केळी, ती शेतातून पडलेली ती नेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात टाकू। हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विवेक सोनवणे। कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, TVN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।